आलेल्या सर्व प्रेक्षक वर्गांचा, त्याचबरोबर वंडर स्पोर्ट्स युट्यूब वाहिनीवरती जोडलेल्या ऑनलाईन प्रेक्षक वर्गांचा सर्वांचं हार्दिक सहर्ष स्वागत आपण करूयात। संपूर्ण मोरबा फेस्टिवल संपूर्ण आयोजन कमिटी यांच्या वतीने खूप सारे हार्दिक सहर्ष स्वागत। सभे मैदानाच्या आतमध्ये जिथे आपल्याला ऑन फील्ड अंपायर आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील। नदीम शाह सर मॅन फ्रॉम चिता कॅम्प आणि शफीक अन्सारी सर मॅन फ्रॉम भिवंडी हे आपल्याला जेपी पॅनलचे पंच मैदानाच्या आतमध्ये ऑन फील्ड पाहायला मिळतील। षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत। सलमान मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील। आघाडीला आलेली जोडी येस पंचांचा ग्रीन सिग्नल, मॅचला होते सुरुवात। पहिला बॉल बॅकफुटला आले, त्याच्यानंतर स्क्वेअर कट खेळले, डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर 1-2 का 4 करत पहिल्या बॉल वरती चौकार। थोडेसे थांबले, बॅकफुटला आले, त्याच्यानंतर एक चांगल्या पद्धतीचा स्क्वेअर कट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला। चौकाराने सुरुवात झाली आहे षटकातील पुढचा बॉल। हो यावेळी पण पाहतोय टप्पा पडला, त्याच्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला येताना पाहायला मिळाला। यावेळेला प्रत्युत्तर दिलंय गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय सलमान यांच्या माध्यमातून। सलमान ही अगदी आपण पाहतोय एक वेगवान जलद गतीचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे एक चांगल्या दर्जाची मॅच या मॅच क्रमांक 2 मध्ये मोरबा फेस्टिवल मध्ये या अल्ताफदादा धनसे या मैदानावरती पाहायला मिळणार आहे। पुढचा बॉल कोलाट टाकला होता, टायमिंग प्रॉपर नाही करू शकले। त्याच वेळेला आपण पाहतोय डाऊन द ट्रॅक खेळायचं होतं ओव्हर द बॉलर हेड, परंतु त्याच वेळेला डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय। लगातारचा दुसरा डॉट बॉल। येस सन्माननीय हफीज अबू साहेब यांच्या वतीने पाबराच्या कोणत्याही बॅटरने लगातारचे 3 षटकार लगवली तर 500 रुपयाचा कॅश प्राइज। त्याच वेळेला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये ऑन साइडला खेळलेला फटका 1 बाउन्स ओव्हर द रोप येतोय मोरबा फेस्टिवल चौकार। येस पहा आणखीन एक सूचना सर्व खेळाडूंना असणार आहे। वादग्रस्त शैली मैदानाच्या आतमध्ये आढळली गेली अर्थात थ्रो बॉलर तर तो संपूर्ण स्पर्धेकरिता बॅन असणार आहे। याची देखील आपण सर्व खेळाडूंना नोंद घ्यायची आहे, ही एक महत्वाची सूचना असणार आहे। हो याला पाहतोय कोलाट टाकला होता, समोरच्या दिशेने खेळलेला फटका स्ट्रेट डाव अगदी वेगानं अलॉंग द विथ कार्पेट येतोय दमदार। मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला, समोरच्या दिशेने खेळलेला फटका आणि त्याच वेळेला खेळाडू तिथे नव्हते। वाईट इज लॉंग ऑनला होते, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधोमध आपल्याला हा बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळाला। 4 धावांसाठी चौकार, टीमची धावसंख्या 12। शेवटचा बॉल असणार आहे षटक क्रमांक 1 मॅग्नेटरी पॉवर प्ले षटक क्रमांक 1 आपण पाहतोय। फुल टॉस बॉल होता, त्याच्यावरती आक्रमण करायचं होतं, प्रॉपर टायमिंग नाही करू शकले, डायरेक्ट हिटचा प्रयत्न राहिला होता। त्याच वेळेला आपण पाहतोय एक सिंगल क्विक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला कंप्लीट करताना पाहायला मिळाले आणि षटक क्रमांक 1 बघता बघता आले संपुष्टात। एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर टीमची धावसंख्या इथं आपल्यावरती पाहायला मिळते जाऊन पोहोचले 13 या आकड्यावरती। सध्याची परिस्थिती बॅटिंग करणारा संघ आपण पाहतोय उसेद 11 पाबरा या टीमची एका षटकाच्या अखेरीस 13 धावा। येस आघाडीची जोडी आपण पाहतोय मुझम्बिल त्याच वेळेला सुफियान मैदानाच्या आतमध्ये, परंतु सुफियानला एकही बॉल फेस करण्याची संधी नाही मिळाली कारण का मुझम्बिल अगदी 6 बॉल आपल्याला फेस करताना पाहायला मिळाले। त्यांच्या बॅट मधून 13 धावा येताना पाहायला मिळाला, अगदी 3 चौकार त्यांच्या बॅट मधून येताना पाहायला मिळाला। जवे मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती
विजय मोहिते मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतील. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी किंजरोली या टीमच्या वतीनं मॅच क्रमांक 2 आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 ला होईल प्रारंभ. चला विनंती असणार आहे, आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये आपल्याला 7 मॅचेस कव्हर करायचे आहेत आणि उद्घाटन होतं त्यामुळे थोडासा उशीर झालाय. तो वेळ कुठेतरी आता भरून काढायचा आहे. पहिला बॉल फुल टॉस बॉल होता, त्याच्यावरती करायचं होतं आक्रमण, परंतु काही वेळेला आपण पाहतोय मोठ्या फटक्यामध्ये नाही परिवर्तन करू शकले आणि डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते. म्हणजे या इनिंगला सुरुवात झाली तेव्हा चौकाराने सुरुवात झाली. 3 चौकार जरूर आले, परंतु त्याच्यानंतर अगदी आपण पाहतोय 3 डॉट बॉल हे सुद्धा येताना पाहायला मिळाले. याही वेळा आपण पाहतोय कोलाट टाकला होता. अलॉंग द विथ कार्पेट खेळण्याचा प्रयत्न, लॉंगॉनच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळाला. एक धाव आपल्याला मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाली. एकाच्या मदतीने टीमची धावसंख्या ही धप्पकावरती पाहायला मिळते, जाऊन पोहोचली आहे 14 या आकड्यावरती. 14 रन ऑन अ बोर्ड. अगदी आपण पाहतोय अद्यापर्यंत 8 बॉलचा खेळ झालाय आणि सुफियानला एकही बॉल फेस करण्याची संधी मिळाली नव्हती. 9व्या बॉल वरती सुफियान मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. ओ पहिला बॉल फेस करत होते, फुल टॉस बॉल होता, त्याच्यावरती केले प्रहार, फुल टोल वसूल केलाय आणि बॉलला पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय 6 धावांसाठी षटकार आणि त्याच वेळेला तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. हा बॉल बीमर आहे की नाही ते इथून पुढे आता चेक केलं जाईल, परंतु त्याच्या आधी आपण पाहतोय 6 धावांसाठी सुफियानच्या बॅट मधून तो षटकार आलाय आणि आता इथून पुढे टीव्ही अंपायर साजिद लाला सर आपल्या समवेत जोडतील आणि त्याचबरोबर वंडर स्पोर्ट्स युट्यूब वाहिनीची मदत इथून पुढे घेतली जाईल. प्रत्येक जिगिरी हे देखील आपल्याला पाहायला मिळतील. येस, इट इज अ नो बॉल. नो बॉलचा कॉल आपल्याला येताना पाहायला मिळतोय. नो बॉल, त्याच्यावरती 6 धावा, टोटल 7 धावा मैदानाच्या आतमध्ये इथून पुढे जोडल्यानंतर टीमची धावसंख्या 21 ऑन अ बोर्ड. सध्याची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. चुकी घडली आहे. येणारा पुढचा बॉल फ्री हिट स्वरूपाचा असणार आहे. सुफियान संधी निर्माण झाली आहे. ओहो, याही वेळा आपण पाहतोय हेलिकॉप्टर लँड करत होता, समोरच्या दिशेने केलेला फटका लॉंग ऑफला बॉल मार्गस्थ झालाय. तिथे फिल्डर होते, फ्री हिट बॉल वरती तिथेची संधी निर्माण झाली होती, परंतु मोठ्या फटक्यामध्ये नाही कन्वर्ट करू शकले. एकदा मैदानाच्या आतमध्ये टीमची धावसंख्या वेगानं पुढे चालली आहे. 22 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 22 विजय मोहिते षटक क्रमांक दुसरा हाताळतायत. पुढचा बॉल याही वेळेला आपण पाहतोय आडव्या बॅटनं अगदी स्लॉक स्वीप करायचं होतं, टायमिंग याही वेळेला प्रॉपर नाही करू शकले आणि याही वेळेला आपण पाहतोय फक्त आणि फक्त 1 धाव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळते. संपूर्ण मानगावकर असेल, संपूर्ण किंबहुना विचार केला तर दक्षिण रायगड जिल्ह्यातील खेळाडू असतील, या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत होते. मुरबा फेस्टिवल ही स्पर्धा कधी होणार? तब्बल 1 लाख रुपये असणारी ही स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि दक्षिण रायगड जिल्ह्यामधील नामवंत खेळाडू या स्पर्धेमध्ये आपल्याला हजेरी लावताना पाहायला मिळतील. ओहो, यावेळेला आपण पाहतोय बॅकफुटला आले, प्रॉपर टायमिंग, अगदी जमिनी लगत 1 2 का 4 करत दन 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 सीमारेषेच्या बाहेर येतोय मोरबा फेस्टिवल. चौकार. आणि दिसणार नाही आणि प्लस माईक मध्ये हवेचा आवाज येईल जरा. थँक्यू. जावे मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आपण जोडणार आहोत. षटक क्रमांक तिसरा हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते, म्हणजे सलमान पुन्हा एकदा बाउंड ट्रॅक वरती आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतील. षटक क्रमांक 3 ला होतोय प्रारंभ. पहिला बॉल, ओहो पहिला बॉल, त्याच्यावरती केले आक्रमण, लॉफ्टेड
आणि त्याच वेळेला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर एक दमदार मॅसिव्ह हिट येतोय, सिक्सर. येस, मोरबा विभागामधील एक डॅशिंग दिलदार व्यक्तिमत्व तौसिफभाई राऊत यांच्या वतीनं बॅटिंग करत असताना सुफियान यांनी जर लगातारचे 3 षटकार लगावले तर त्यांच्यासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये मुझम्बिल आग उगतायत. त्यांच्या बॅटमधून आपल्याला षटकारांचा पाऊस मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. लगातारचा दुसरा, बॅक टू बॅकचा दुसरा सेकंड इन अ रो, मुझम्बिल ऑन फायर येतोय, सिक्सर. पाबरा गावचे अबुजी हाफिज साहेब, येस, अबुजी हाफिज साहेब यांच्या वतीनं पाबराच्या कोणत्याही फलंदाजाने षटकारांची हॅट्रिक केली तर त्यांच्यासाठी 1000 रुपयाचा, 500 रुपयाचा, माफी असावी, 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. येस, आणि अगदी आपण पाहतोय संपूर्ण दक्षिण रायगड जिल्ह्यामध्ये त्यांचा सरबत अगदी फेमस आहेत. आणि त्याच वेळेला एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून फैजलभाई ज्यूसवाले हे देखील फेमस आहेत. त्यांच्या वतीनं प्रत्येक मॅन ऑफ द मॅच ज्या खेळाडूला मिळेल त्यांच्यासाठी एक सरबत आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्यामुळे त्यांचं देखील विशेष कौतुक असणार आहे. जवळ मैदानाच्या आतमध्ये षटकार आले आहेत. ओहो, याला पाहतोय कमबॅक करणारा बॉल मैदानाच्या आतमध्ये. त्याला माहिती आहे अगदी आता परफेक्ट यॉर्करच मैदानाच्या आतमध्ये हाताळावं लागेल. कारण का ज्या पद्धतीने मुझम्बिल बॅटिंग करतायत त्यांना थांबवणं तितकंच सोपं नाहीये. त्यामुळे अगदी परफेक्ट यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. आणि एक धाव आपल्याला येताना पाहायला मिळाली. एकाच्या मैदान टीमची धाव संख्या 40 या आकड्यावरती पाहायला मिळतीये. 40 रन ऑन अ बोर्ड. सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये आहे. अगदी मुझम्बिल पाहतोय 12 बॉल मध्ये 28 धावसंख्येवरती खेळतायत. सुफियानही काही कमी नाही आहेत. सुफियानही त्यांच्या बॅट मधून 4 बॉल मध्ये वैयक्तिक 11 धावसंख्येवरती खेळतायत. ओहो, याला आपण पाहतोय एज अँड टेकन. बॅटर हॅज बीन डिपार्ट. फर्स्ट विकेट डाऊन. धक्का क्रमांक पहिला आपण पाहतोय उसत 11 पाबरा या संघाला पहिला धक्का विकेटचं पतन. विभागामधील प्रसिद्ध ज्यूस सेंटर राकेश दादा रातवडकर हे आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे दोन्ही दिशेला 2 ज्यूस सेंटर आहेत. तुम्ही अगदी त्यांचा आनंद घेऊ शकता. जवळ मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल होताना पाहायला मिळते. ते म्हणजे उमर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. 3ऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये ते बॅटिंग करण्यासाठी उसत 11 पाबरा या टीमच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. 40 ला 1 सध्याची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे. 4 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. पुढचा बॉल 5वा बॉल होता. यावेळी पण पाहतोय थोडासा आकुट टप्प्याचा बॉल होता. त्याच्यावरती आक्रमण करायचं होतं. समोरच्या दिशेने वाईडिस लॉंग ऑफला बॉल मार्गाचा झाला आणि आल्या आल्या पहिल्या बॉल वरती अगदी आपण पाहतोय उमर यांच्या बॅट मधून एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला येताना पाहायला मिळाली. एकाच्या मैदाना 41 ऑन बोर्ड. सलमान यांना विकेट मिळाली. ब्रेक थ्रू त्यांनी आपल्या संघासाठी मिळवून दिलाय. पुढचा बॉल कोलाट टाकला, लॉफ्ट केलाय. ओव्हर पिच बॉल वरती आक्रमकता पाहायला मिळाली. त्याच वेळेला इट्स आउटस्टँडिंग, एक्स्ट्रा ऑर्डिनरी, ग्लोरियस फटका सीमारेषेच्या बाहेर येतोय. आणखीन एक दमदार षटकार.
थँक्यू. आपण पाहतोय अगदी 3 षटकांच्या अखेरीस टीमची धावसंख्या धबकवरती पाहायला मिळते, जाऊन पोहोचली आहे 47 च्या आकड्यावरती. दमदार सुरुवात राहिली आहे. बॅटिंग करणारा संघ आपण पाहतोय उसे दिलबेन पाबरा या टीमच्या वतीनं. सलमान आपण पाहतोय थोडेसे का होईना परंतु महागात ठरले आहेत. सातत्याने चांगली गोलंदाजी करतात अगदी किंजरोली या संघासाठी, परंतु आज कुठेतरी अगदी आपण पाहतोय थोडेसे फॉर्म मध्ये नव्हते, लय मध्ये नाही सापडला आणि त्यामुळे त्यांनी 2 षटकांमध्ये 33 धावा खर्च केल्या. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात जुनैद. जुनैद आपल्याला पाहायला मिळतात. पहिला बॉल अगदी चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळाला, बॅकफुटला आले, त्याच्यानंतर आपल्याला पाहायला मिळतोय अगदी पंच केले गेले. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाते. अबुजी हाफिज साहेब यांच्या वतीनं जो बॅटिंग करायचं आपण पाहतोय ते म्हणजे मुझम्बिल यांच्या बॅट मधून जर अर्धशतकीय खेळी आली तर कॅश प्राइज असेल ते म्हणजे 1000 रुपयाचं, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. वैयक्तिक आपण पाहतोय 34 धावसंख्येवरती खेळतात मुझम्बिल. 13 बॉल त्याने अद्यापर्यंत फेस केले आहेत. चौकार षटकार त्या पारीमध्ये येताना पाहायला मिळाले. पुढचा बॉल ओ हो याला आपण पाहतोय चेंज ऑफ द पेस, थोडस व्हेरिएशन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. जुनैद यांच्या माध्यमातून एक यंगस्टर आहेत, नौके खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 14 हाताळण्यासाठी आलेत आणि आतापर्यंत पहिला 2 बॉल वरती जुनैद देखील इम्प्रेस केलंय या मोरबा फेस्टिवल मध्ये, परंतु अजूनही आपण पाहतोय काही बॉलचा खेळ बाकी असणार आहे. 5 षटकांची लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक स्पर्धा दमदार आणि त्याच वेळेला एक महत्वाची स्पर्धा मोरबा फेस्टिवल. चेंज ऑफ द पेस, वेट अँड वॉच ची पॉलिसी पाहायला मिळाली. त्याच्यावरती अक्षरशः तुटून पडले आणि बॉलला सीमारेषेच्या बाहेर पाठवलं. एक उत्तुंग असा येतोय मोझम्बिल यांच्या बॅट मधून आणखीन एक षटकार. या षटकाराच्या मध्ये मुझम्बिल आपल्याला मिळतात 40 या धावसंख्येवरती. अजून 10 धावा आल्या तर अबू जी हाफिज साहेब यांच्या वतीनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे या बॅटर साठी. 40 धावा आल्यात. ओ यावेळेला आपण पाहतोय बॅटची कडा घेतली आहे. अगदी वॅकेंट एरियामध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. पाठीमागच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळाला. गली रिजन मध्ये ट्रॅव्हल झालाय. त्याच वेळेला आपण पाहतोय थोडेसे स्लिप झाले, परंतु एक धाव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. धावून काढल्यानंतर टीमची धावसंख्या इथं आपल्यावरती पाहायला मिळते जाऊन पोहोचल्या 55 या आकड्यावरती. येस, आणि पुन्हा एकदा मी लक्ष वेधेन की मॅच क्रमांक 3 आपण मधल्या इनिंगच्या ब्रेक मध्ये फर्स्ट हाफच्या खेळामध्ये आपण टॉस करणार आहोत, जिथे हसनैन 11 मानगाव त्यांच्या अगेन्स्ट शम्स 11 तेलंगे. त्यामुळे दोन टीमचे कॅप्टन्स आपण रिपोर्ट करायचंय. अगदी या ब्रेक मध्ये करणार आहोत टॉस. त्याच्यावरती आपण पाहतोय या वेळेला बॅटिंग आपल्याला पाहायला म्हणजे उमर यांच्या बॅट मधून एक दमदार स्ट्रोक येतोय 6 धावांसाठी मोरबा फेस्टिवल. षटकार जाऊन पोहोचले 61 ऑन अ बोर्ड. दमदार धमाकेदार सुरुवात झाली आहे. बॅटिंग करणारा संघ आपण पाहतोय उसेद 11 बाबरा या टीमची. शेवटचा बॉलचा खेळ बाकी असणार आहे. षटक क्रमांक पाहतोय तो म्हणजे 4थं मार्गस्थ आहे. जुनैद वरती आक्रमकता पाहायला मिळते. शेवटचा बॉल ओहो यावेळी आपण पाहतोय फलंदाज बीट झाले, विकेट किपर बीट झाले. त्याच वेळेला आपण पाहतोय थर्ड मॅन, फाईन लेग सर्वच बीट झाले आहेत. प्रचंड वेग होता आणि त्याच वेळेला आपण येस आपण पाहतोय षटक क्रमांक 5 हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती अय्यान मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल होताना पाहायला मिळते. शेवटचं आणि अंतिम षटक असणार आहे पहिल्या हाफ मधील.
बॅटिंग वरती आपण पाहतोय ते म्हणजे आता मुझम्बिल आपल्याला पाहायला मिळतात 41 धावसंख्येवरती खेळतायत. टीमची धावसंख्या 65 मधील आपण पाहतोय 41 धावा या वैयक्तिक एकट्या मुझम्बिल यांच्या आहेत. पुन्हा एकदा बाउंड ट्रॅक वरती अय्यान होतील सज्ज. षटक क्रमांक 5 मधील आपण पाहतोय पहिला बॉल. पहिला बॉल आपण पाहतोय खराब पद्धतीचा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. त्याच वेळेला आपण पाहतोय विकेट किपरही आपल्याला मिस होताना पाहायला मिळाले. एकदा उत्तर घेतली गेली दुहेरीचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय अगदी उमर यांना विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल, परंतु व्हाईट +1 अशी टीमची धावसंख्या ही स्कोर कार्ड वरती जोडली जाईल. आणि धक्का क्रमांक दुसरा बॅटिंग करणारा संघ उसेद 11 पाबरा या टीमला लागतोय विकेटचं पतन. थँक्यू. न्यू वाटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे उमेर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात पाहायला मिळते 4थ्या क्रमांकावरती, परंतु स्ट्रायकिंग वरती आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे मुझम्बिल बॅटिंग साठी सज्ज होतील. अगदी आपण पाहतोय 6 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. टीमची धावसंख्या 67 ऑन अ बोर्ड. सध्याची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय चांगल्या पद्धतीची बॅटिंग राहिली आहे, परंतु शेवटचे षटक अजूनही बाकी आहे. इथून किंद्रोली संघाला कमबॅक करावं लागेल. पहिला बॉल फेस करत होते यावेळेला आपण पाहतोय टायमिंग नाहीये प्रॉपर. फटका बसलाय स्वतःच्या बॉलमध्ये. वा अफलातून कॅच मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली गेली आणि त्याच वेळेला मुझम्बिल या खेळीला अंत लावला आणि मुझम्बिल यांना मैदानाच्या बाहेर पाठवलं. या मॅच मधील महत्वाची विकेट मुझम्बिल मैदानाच्या बाहेर वैयक्तिक आपण पाहतोय 41 धावसंख्या करून मैदानाच्या बाहेर परतताना पाहायला मिळतोय. धक्का क्रमांक अद्याप आपण पाहतोय तो म्हणजे तिसरा बॅटिंग करणारा संघ उसेद 11 पाबरा या टीमला तिसरा धक्का बाद. एकदा लक्ष वेधेन हसनैन 11 मानगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट शम्स 11 तेलंगे. टीमचे कॅप्टन्स आपण टॉस करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये त्वरित दाखल व्हायचं आहे, कारण का अगदी आपण पाहतोय फक्त आणि फक्त आता इथून पुढे 5 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. त्यामुळे विनंती असणार आहे मधल्या ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. दोन टीमचे कॅप्टन्स या इन्व्हाइट करूयात त्यांना प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. मॅच क्रमांक 3 तुम्हाला पाहायला मिळणार आहे. एका साईडला मानगाव तालुका, एका साईडला महाड तालुका. युद्ध रंगेल ते म्हणजे मोरबा फेस्टिवल मध्ये. परंतु मॅच क्रमांक 2 ही फार महत्वाची पाहायला मिळते. एक चांगल्या दर्जाची मॅच. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अफवान दाखल झाल्यात. इथून पुढे आपण पाहतोय 5 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. रनवे मध्ये बिघाड झालाय. पुन्हा एकदा बाउंड ट्रॅक वरती यावं लागेल. गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय ते म्हणजे अय्यान बाउंड ट्रॅक वरती. पुढचा बॉल. पहिला बॉल आपण पाहतोय फेस करत होते ऑन साइडला केलेला फटका वेगानं आपण पाहतोय बाउंड्री लाईनच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळाला. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने आल्या आल्या पहिल्या बॉल वरती वार. बॉल सीमा पार. धावा मिळती 4 चौकार. चौकाराच्या मैदानात टीमची धावसंख्या ही पुढे झाली ती म्हणजे जाऊन पोहोचली आहे 71 ऑन बोर्ड. 71 या आकड्यावरती टीमची धावसंख्या पाहायला मिळते. 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी असणार आहे. त्याच वेळेला आपण पाहतोय कोलाट टाकला होता समोरच्या दिशेने घडली चूक आणि त्याच वेळेला बॉलने सीमारेषा ओलांडली आहे. येतोय 6 धावांसाठी आणखीन एक सिक्सर. त्याचबरोबर सन्मान. येस थँक्यू सो मच विजय. समीउल्ला डावरे साहेब इथे आलेले आहेत. मी साहेबांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचंय. आपलं मोरबा फेस्टिवल 2025 मध्ये हार्दिक सहर्ष स्वागत. आणि त्याचबरोबर त्यांच्या समवेत आलेले यस मान्यवर त्यांना मी विनंती करेन, त्यांच्या समोर आलेले मित्र परिवार मी त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचंय. साकीब भाई यांना देखील मी विनंती करेन की आपण देखील अगदी व्यासपीठावरती या.
डावरे साहेब आणि शाकिब भाई आपणास विनंती असणार आहे आपलं मोरबा फेस्टिवल मध्ये 2025 मध्ये हार्दिक सहर्ष स्वागत. सव्या मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण पाहतोय पहिला सत्राचा खेळ षटक क्रमांक 5 मार्गस्थ आहे. दोन नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होता पाहायला मिळत आहेत. टीमची धावसंख्या तब्बकोवरती पायामध्ये जाऊन पोहोचल्या 79 ऑन बोर्ड. आपण पाहतोय 79 धावा. 2 बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असणार आहे. अफवानने 3 बॉल मध्ये वैयक्तिक 11 धावसंख्येवरती खेळी गेली आहे. उमेर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हो 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 याही वेळ आपण पाहतोय अगदी आडव्या बॅटनं खेळायचं होतं परंतु पंच आमच्याकडे वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा पुन्हा एकदा येताना पाहायला मिळतोय. शरीर यष्टीला मारा करण्याचा प्रयत्न या गोलंदाजाचा राहिला आणि त्याच वेळेला आपण पाहतोय सातत्याने डाऊन द लेग साइड जाण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा येताना पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 80 या आकड्यावरती 80 रन ऑन स्कोर कार्ड. सध्याची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये 5 षटकांची लढत. चांगल्या पद्धतीची बॅटिंग झाली आहे. 2 बॉलचा खेळ इथून पुढे आपल्याला पाहायला मिळतोय बाकी असणार आहे. खुला टाकला होता अगदी आपण पाहतोय कव्हरच्या दिशेने खेळायचं होता. बॉल अगदी मार्गस्थ निघालाय बाउंड्रीच्या दिशेने. बॉलला अडवण्याचा प्रयत्न. 2 धावा घेतल्या आहेत. तिसराचाही प्रयत्न आपण पाहतोय. होय तिसरी धाव झाली आहे. 4थ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. धाव सुरू आहे आणि अखेरकार आपण पाहतोय 4थ्या धावेच्या प्रयत्नामध्ये पंचांचं बोट आकाशाकडे येताना पाहायला मिळेल आणि धावचीच्या सर्वांमध्ये आणखीन एक बॅटर. धक्का क्रमांक आपण पाहतोय 14 इथून पुढे मैदानाच्या बाहेर. त्याचबरोबर अबुजी हाफिज साहेब यांच्या वतीनं बॅटिंग करत असताना मुजम्बिल त्याच्या बॅट मधून चांगल्या धावा आला होत्या त्यासाठी 500 रुपयाचा जिपे तिथे गेलेले आहेत. आणि त्याचबरोबर जो विकेट गेला हॅट्रिक पापरा टीम वाले त्याच्यासाठी देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज इथून पुढे असणार आहे. भव्य मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा येताना पाहायला मिळतोय. 3 व्हाईट बॉल आपल्याला या षटकामध्ये येताना पाहायला मिळाले. बॉलिंग करत असताना अगदी आपण पाहतोय अय्यन यांच्या माध्यमातून 4 व्हाईट बॉल. येस म्हणजे थोडासा टप्पा सापडलेला नाहीये. थोडीशी खराब टप्प्यावरती गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. टीम किंजरोली या टीमच्या वतीनं हरकत नाहीये. दुसरा डावाचा खेळ बाकी असणार आहे त्यामुळे बॅटिंग मध्ये दमखम दाखवावं लागणार आहे. दूरवरचा प्रवास करून आले. हो शेवटचा बॉल त्याच्यावरती आपण पाहतोय दांडी गुल झाली आहे. यष्टांचा वेध घेणारा बॉल. धक्का क्रमांक हा 5वा असणार आहे बाद. परंतु पहिल्या सत्राचा खेळ इथून पुढे आलाय समाप्त. टीमची धावसंख्या डबल कॉरती पाहायला मिळते 84 ऑन बोर्ड. जिंकण्यासाठी 85 धावसंख्येचा पाठलाग. येणाऱ्या 30 बॉल मध्ये बॅटिंग करणारा संघ किंजरोली या टीमला करावा लागणार आहे. परंतु त्याच्या आधी मी विनंती करेन की प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये हसनैन 11 मानगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट शम्स 11 तेलंगे दोन टीमचे कॅप्टन्स आपण यायचं आहे. आणि जसं सेकंड इनिंगला सुरुवात होईल कमेंट्री बॉक्स मध्ये आपण करणार आहोत परिवर्तन. जिथे अलिबाग तालुक्याचा एक गोड आवाज यासिन मर्चंट सरांना इन्व्हाइट करूयात कमेंट्री बॉक्स मध्ये. तोपर्यंत तुम्ही कुठे जाऊ नका पाहत राहा मोरबा फेस्टिवल 2025. आलेले आहेत त्यामुळे शम्स 11 तेलंगे टीमचे कॅप्टन आपण त्वरित यायचं अगदी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. आणि त्याचबरोबर तौसिफ भाई राऊत यांचे येस छोटे बंधू हे अबू हाफिज आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि त्यांच्या वतीनं अगदी मोरबा फेस्टिवल वरती आपल्याला प्रेम पाहायला मिळत आहे. सातत्याने पारितोषिक त्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेकरिता पाहायला मिळत आहेत. आणि त्यांनी देखील या स्पर्धेकरिता खूप साऱ्या दिल्यात शुभेच्छा. थँक्यू. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. तिथे आपल्याला यासिनजी मर्चंट सरांचा आवाज आपल्याला या सेकंड इनिंग मध्ये ऐकायला मिळेल. थँक्यू.
हेलो हेलो धन्यवाद संजय। मोरबा फेस्टिवल मध्ये आलेल्या सर्व संघांचं आणि सर्व खेळाडूंचं मी यासीन मर्चंट हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। मोरबा फेस्टिवल या स्पर्धेचा आजचा हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील दुसरा सामना किंजळोली विपक्ष उसेद 11 पाबरा। प्रथम फलंदाजी करत असताना उसेद 11 पाबरा संघाने 84 धावांचा डोंगर इथे उभारलाय आणि किंजळोली संघाला 85 धावांची गरज। 5 षटकांचा हा सामना असेल। याच दरम्यान सन्माननीय माजिद भाई राऊत यांचं इथे आगमन झालंय। मी निसार भैया यांना विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय माजिद भाई यांचं स्वागत करावं। धन्यवाद माजिद भाई, आमच्या विनंतीला मान देऊन आपण इथे आलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार। आणि याच दरम्यान सन्माननीय समीउल्ला डावरे यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे। मी समीउल्ला डावरे यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि विनंती असेल निसार भैया यांच्या शुभ हस्ते पाहुण्यांचं इथे स्वागत होत असताना आपण पाहतोय। आमच्या विनंतीस मान देऊन अनेक मान्यवर इथे आले आणि सन्माननीय जाधव सर रायगड पोलीस, सन्माननीय रोशन जाधव यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे। मी रोशन जाधव यांचं हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। धन्यवाद सर, आपण इथे आलात। क्रिकेटची आवड आणि या मंडळावरती असलेलं आपलं प्रेम नेहमीच पाहायला मिळतं। अशाच प्रकारचं प्रेम राहू द्या। रोशनजी यांचा इथे सन्मान होत असताना आपण पाहतोय आणि याच दरम्यान सन्माननीय साकीब भाई यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे। मी निसार भैया यांना विनंती करणार आहे की आपण साकीब भाई यांचं सुद्धा स्वागत करावं। अतिथी देवो भव, आलेले सर्व पाहुणे आमच्यासाठी खास आहेत, आमच्यासाठी फार महत्त्वाचे आहेत। त्यांचे शुभ आशीर्वाद आणि त्यांच्या असलेल्या शुभेच्छा या फार मोलाच्या असल्या कारणानं या सर्वांचं स्वागत करणं आपलं कर्तव्य आहे। सामना सुरू झाला मित्रांनो। याच दरम्यान मी यासीन मर्चंट पुन्हा एकदा आपल्या सर्वांना घेऊन जाणार आहे या मैदानावरती। चालू असलेल्या सामन्याचं धावतो समालोचन आपल्या शासकीय भाषेमध्ये आपल्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असेल। चलिए दोस्तों, सलामी बल्लेबाज के रूप में विजय और उनके साथ में फैसल। जी हां, इसमें दबा खेल दिया है बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में, उस गेंद का पीछा करते हुए तकरीबन लॉन्ग लेग की दिशा में उस गेंद को फील्ड करने में कामयाब हुए। मगर इसी बीच दोनों भी बल्लेबाजों ने आसानी के साथ 2 रन मुकम्मल कर लिए हैं और रनों की संख्या का अकाउंट यहां से ओपन होता हुआ। देखिए, इस मैच को अगर जीतना है ना तो आपको रिस्क उठाना होगा। करो या मरो की स्थिति है आपके सामने, क्योंकि 85 रन बनाना 5 ओवर में इतना आसान नहीं है, मगर नामुमकिन भी नहीं है। जी हां, इसमें दबा आउटसाइड द ऑफ स्टंप भटक गए गेंदबाज अफान समना के आप सभी जानते हैं इस खिलाड़ी को, बहुत ही अच्छे खिलाड़ी है। एक अच्छे ऑलराउंडर के हैसियत से पाबरा टीम में उन्होंने बहुत ही अच्छा योगदान दिया है। अफान की गेंद तेज तर्रार थी, उसे बहुत ही खूबसूरती के साथ कट किया था
शॉर्ट पॉइंट में उतनी ही जबरदस्त फील्डिंग और बुलेट थ्रो भी देखने को मिला। बाल बाल बच गए क्योंकि वहां से उनको एक ही स्टंप दिखाई दे रहा था और फिर भी परफेक्ट थ्रो था। अगर स्टंप से टकराती गेंद तो रनआउट का खतरा साफ मंडरा रहा था। बाल बाल बच गए। जैसे वैसे एक रन यहाँ पे मुकम्मल हो चुका है। रनों की संख्या 4 रन। क्रिकेट का खेल बहुत ही अद्भुत, बहुत ही अनोखा और इसी वजह से ये खेल पूरे भारतवर्ष में बहुत ही पॉपुलर और बहुत ही सुपरिचित और सभी इस खेल के प्रति हमेशा उत्सुक और आनंददायी देखने को मिलते हैं। जी हाँ, इस मरतबा प्रभावित किया है, कड़वी दवाई पिलाने की कोशिश, बाउंसर के ऊपर चकमा दिया है बाएं हाथ के बल्लेबाज को। गुडलैंड स्पॉट पर टप्पा खाने के बाद कंधे की ऊंचाई तक गेंद उठी थी और उसे हुक करने का प्रयास था बल्लेबाज का, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं। बिंदी गेंद के साथ यहाँ पे की है वापसी। जी हाँ, इस पर दबाव देखा ना था। बहुत ही खूबसूरत शॉट, गेंद मिड विकेट सीमा रेखा के बाहर। 6 रन। पहले ओवर की समाप्ति की रनों की संख्या हो चुकी है 10 रन। इस औसत से अगर रन बनेंगे तो मात्र 50 रन ही बन सकते हैं। आणि याच दरम्यान मी पुन्हा एकदा विनंती करणार आहे, शम्स 11 तेलंगे संघाचे कर्णधार, आपण लवकरात लवकर टॉस करण्यासाठी यायचं आहे। आपल्या अपोजिट असलेला संघनायक हसनैन 11 माणगाव कर्णधार इथे बराच वेळ आपली वाट पाहतोय। सो विनंती असेल, शम्स 11 तेलंगे संघाचे कर्णधार, आपण लवकरात लवकर टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे। चलिए दोस्तों, मैदान पर चलते हैं जहां पे मोहित आए हैं अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके। मोहित पाटिल, इस खिलाड़ी ने भी काफी प्रभावित किया है अपनी गेंदबाजी से। हर मैदान पर तेज तर्रार गेंदबाजी करने के लिए जाने जाते हैं। गेंद को कट करना भी जानते हैं, कभी ऑफ कटर कभी लेग कटर, मगर उनकी खासियत है तेज तर्रार गेंदबाजी करना और बल्लेबाजों को प्रभावित करना। सही लंबाई, सही दिशा भी देखने को मिलती है। वही मोहित पाटिल। और गेंद ने बल्ले का अंदरूनी सीरा लिया है सीधा विकेट कीपर के हाथों में और इसी के साथ ये पहला बल्लेबाज मैदान से बाहर। जुनैद और उनके साथी बल्लेबाज के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी है। बॉलीवुड के परफेक्शनिस्ट जिसे कहा जाता है आमिर खान, उनके बेटे का नाम भी जुनैद। और इसी के साथ आप जानते हैं एक पाकिस्तान के बड़े खिलाड़ी है जावेद मियांदाद, उनके बेटे का नाम भी जुनैद। हाँ, मगर जुनैद को पहली गेंद पर अपनी तेज तर्रार गेंद के ऊपर मोहित ने फिर से एक बार प्रभावित किया। मैंने पहले ही कहा था यह गेंदबाज अपने तेज तर्रार गेंदबाजी के लिए जाना जाता है। इस खिलाड़ी ने हर मैदान पर अपने पेस के जरिए से बल्लेबाजों के होश उड़ाए हैं। कमाल की गेंदबाजी करते हैं। देखिए कितना लंबा रनअप। ब्रेटली, शोएब अख्तर, शॉन टेट, उसी के साथ बॉन्ड, इनको हमने देखा होगा इस तरह से तेज तर्रार गेंदबाजी करते हुए।
शायद उनसे ही उन्होंने प्रेरणा ली होगी। तेज तरह गेंदबाजी करना हालांकि बहुत मुश्किल, क्योंकि जख्मी होने के चांसेस, इंजर्ड होने के चांसेस बहुत ज्यादा होते हैं और उसी के साथ साथ बहुत ज्यादा मेहनत करनी पड़ती है। स्टैमिना आपके पास चाहिए, आपके मसल्स भी स्ट्रॉन्ग चाहिए। ओहो, फिर से एक बार देखिए, लगातार 3 गेंदे बिंदी आने के बाद यहाँ पे चौथी गेंद भी बिंदी आ चुकी है। पहली गेंद पर विकेट आई थी, उसके बाद लगातार 3 गेंदे यानी 4 गेंदे अब तक डाली जा चुकी है। क्या इस प्रतियोगिता का पहला मेडन ओवर हमें देखने को मिलेगा? हो सकता है, क्योंकि इस गेंदबाज ने इस तरह का कारनामा बहुत मर्तबा किया है। मैं बखूबी जानता हूं इस खिलाड़ी को, कमाल की गेंदबाजी करते हैं। नहीं, मगर इस मर्तबा लेग स्टंप के बाहर बटके लाइन एंड लेन के ऊपर भी कंट्रोल करना होगा और उसके लिए तेज तर्रार गेंदबाजी जब भी आप करना चाहते हो तो सबसे पहले लेन के ऊपर कंट्रोल रखना होता है और उसके लिए प्रैक्टिस, मेहनत, कोशिश लगातार आपको करनी होगी है। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे मिलता हुआ। जी हाँ, इसमें तो स्लोवर वन, मगर उसे पिक किया है। पिकअप शॉट बहुत ही खूबसूरत, जैसे ही गेंद बल्ले से निकली मानो उसके ऊपर छपा हुआ था। मिड विकेट सीमारिका के बाहर गेंद, 6 रन। तेलंगे टीम के कैप्टन से मेरी गुजारिश है, चलिए दोस्तों, मैं बहुत मर्तबा आपको आवाज दे चुका हूं। इस ओवर की अंतिम गेंद मोहित, सम्माननीय इस्माइल भाई और सम्माननीय जनाब माजिद भाई, इनसे मेरी गुजारिश है कि आपके दस्ते मुबारक से यहाँ पे सिक्का उछाल कर तय किया जाएगा कि पहले बल्लेबाजी कौन सी टीम करेगी, पहली गेंदबाजी कौन सी टीम करेगी। हेलो, एक मिनिट. येस, आपण टॉस करतोय इस्माइल भाई यांच्या शुभाताने. एका साइडला हेड आहे, एका साइडला टेल आहे. येस, एका साइडला मानगाव, एका साइडला तेलंगे. येस, मानगावलांचा कॉल. टेल कॉल आपला पाहायला मिळतोय आणि आपल्याला पाहायला मिळतोय म्हणजे येस, टेल येताना पाहायला मिळतोय. टॉस जिंकलाय डिसिजन काय असेल. फील्डिंग समोर पाहतोय तेलंगा एक महाड तालुक्यामध्ये एक मोठा संघ आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट तुम्हाला खेळायचं आहे. हा ग्राउंड तुमच्या परिचयाचा आहे, त्यामुळे फिल्डिंग करत असताना किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न समोरच्या टीमला असेल. 50 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. समोर आपण पाहतोय अगदी अनिकेत चव्हाण सारखा एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. कशा पद्धतीने रणनीती असेल, कोणते गोलंदाज असेल तुमच्या टीम मध्ये? आहेत स्वतः कॅप्टन मोहसिन आमचा आणि त्यानंतर अथर्व आहे. 3-4 नवीन गोलंदाज आहेत. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय 1 लाखाची ही स्पर्धा आहे आणि त्याच वेळेला संपूर्ण आयोजन हे संपूर्ण मोरबेकरांच्या वतीने पाहायला मिळते. आयोजनाबद्दल काय सांगाल, ज्या पद्धतीने आयोजन केले गेले? नक्कीच मोरब्याचं आयोजन खूप सुंदर असतं आणि आल्ताबाई त्यांचा ग्राउंड आमचा आपला MPLचा माणगाव प्रीमियर लीगचा आहे आणि सर्वांना परिचित आहे. खूप सुंदर मॅचेस होतात तिथे आणि या ग्राउंडवर खेळायला खूप आवडतं सर्वांना. चांगला प्रतिसाद असतो आणि चांगलं आयोजन तर सुंदर, खूप सुंदर असतं. येस, तुम्हाला या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. येस, आपण वळूया जिथे शम्स 11 तेलंगा पाहायला मिळते. टॉस सरलात प्रथमतः बॅटिंग करायचे. समोर मानगाव संघ आहे जो या खेळपट्टीवरती सातत्याने खेळताना पाहायला मिळतो. बॅटिंग करत असताना कशा प्रकारची रणनीती या मॅच मध्ये असेल? जास्तीत जास्त धावा करायची प्रयत्न करू, 70+ करायचे प्रयत्न करू. येस, आणि तुम्ही देखील अगदी महाडवरून तेलंगा अगदी शेवटच्या टोकापर्यंत इथे आल्यात, प्रवास केल्यात. तुम्हाला देखील सेम प्रश्न असेल. आयोजनाबद्दल काय सांगाल, कारण का मागे दोस्ती चषकामध्ये तुमचा संघ चांगल्या पद्धतीने खेळला होता. आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन खूप चांगला असतो. गेल्या टुर्नामेंट पण चांगलीच झाली होती आणि आम्ही त्या टुर्नामेंटला चॅम्पियन्स होतो. या टुर्नामेंटला पण आम्ही प्रयत्न करणार, 100% आमचा देणार आणि चॅम्पियन्स बनायचा प्रयत्न करू एकदा. येस, तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असणार. मान्यवर आपण देखील व्यासपीठावरती असणार होता. हिअर द न्यूज फ्रॉम द टॉस सेंटर टीम.
या संघाच्या बाजूने टॉस केला आणि प्रथमतः फिल्डिंग घेतली आहे, त्यामुळे टीम तेलंगे हा संघ प्रथमतः बॅटिंग करता पाहायला मिळेल. त्याआधी आपण जाऊयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये, जिथे व्हॉइस ऑफ अलीगा यासनजी मर्चंट सर. थँक्यू. धन्यवाद संजय. मैदान में क्या हो रहा है, हमारे गुणलेखक जी हमें बताते हुए कि ये तीसरा ओवर प्रगति पर. पहले ओवर में आए थे 10 रन, दूसरे ओवर में आए थे 8 रन और तीसरे ओवर में भी बहुत ही ज्यादा रनों को सुखा दिया था, मगर इसी बीच एक छक्का राहत की सांस लेके आया है. फैसल के बस से फैसल के बल्ले से ये दूसरा छक्का. अब फैसल के ऊपर सारी दारोमदार, सारी जिम्मेदारी है फैसल के ऊपर. अंतिम क्षणों तक यहाँ पे लड़ना होगा, खेलना होगा. अच्छी लंबी पारी अगर खेलते हैं तो ये मैच को जीता जा सकता है, मगर इसी बीच उल्टे हाथ से खेलने की कोशिश की, मगर खंबा उखाड़ दिया है अफवान समनाके ने. फैसल बैक टू द पैवेलियन. इसी बीच नए बल्लेबाज मैदान में आतिफ. किंग्सलोली टीम की जानिब से आतिफ. मगर मैच अगर जीतना है तो जैसे मैंने इसके पहले भी कहा कि आपको एक्स्ट्रा ऑर्डिनरी यहाँ पे परफॉर्मेंस करना होगा, प्रदर्शन करना होगा, क्योंकि बल्लेबाजी करने वाली टीम किंग्सलोली यहाँ से पिछड़ती हुई दिखाई दे रही है. ऊपरी क्रम के बल्लेबाजों ने कुछ अच्छे शॉट जरूर खेले हैं. सलामी बल्लेबाज विजय ने थोड़ा सा निराश किया. फैसल बहुत ही अच्छी बल्लेबाजी कर रहे थे, सेट बल्लेबाज थे, उनके नजरें जम चुकी थी, मगर एक गैर जिम्मेदाराना स्ट्रोक खेलकर अपना कीमती विकेट उन्होंने गंवा दिया. ओहो, बैक टू बैक लगातार दूसरी गेंद के ऊपर खंबा उखाड़ दिया है. क्या यहाँ पे हैट्रिक हो सकती है? हैट्रिक की दहलीज पर तीसरे ओवर में भी 10 रन खर्च किए हैं. कुल मिला के 3 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है मात्र 28 रन. 28 रन स्कोर कार्ड पर और अब 12 गेंदें बची है. और जीतने के लिए हमारे प्रतीक गिरी हमें बताते हुए 57 रनों की जरूरत. जी हाँ, खेलना चाहते थे स्क्वायरले की जानिब, अपने बल्ले को तिरछा किया था, मगर गेंद और बल्ले की जिस तरह से मुलाकात होनी चाहिए वैसे नहीं हुई. गेंद ने बल्ले का अंदरूनी सीरा लिया था, शॉट मिड विकेट की दिशा में. गेंद जब तक फील्ड होती तब तक 1 रन लेने का मौका था, मगर 1-1 रन से मात्र औपचारिकता कंप्लीट होगी. इस मैच को अगर जीतना है तो आपको रिस्क उठा के बड़े शॉट के लिए जाना होगा. एक तो गेंद को मैदान से बाहर या मैं खुद मैदान से बाहर, इसी एटीट्यूड के साथ, इसी अप्रोच के साथ आपको बल्लेबाजी करनी है. जी हाँ, यहाँ पे कोशिश बल्लेबाज ने की, मगर गेंदबाज की मैं सराहना करना चाहूंगा. गेंद और बल्ले की सही मुलाकात नहीं होने दे रहे हैं. इसका मतलब ये साफ है कि गेंद को वहां से मुंह देने में कामयाब होते हुए गेंद को कभी अंदर की तरफ कभी बाहर की तरफ लहरा रहे हैं. गेंद को कट करने की क्षमता गेंदबाज में होनी चाहिए.
वरना बल्लेबाज हमेशा बड़े स्ट्रोक के लिए तैयार रहते हैं। ये लीजिए, थोड़ा सा ऑफ स्टंप पर शबल हुए और फर्नीचर डिस्ट्रॉय कर दिया है गेंदबाज ने। और एक बल्लेबाज बैक टू द पैवेलियन। सही मायनों में निराश किया है। इस तरह से इतनी बड़ी टूर्नामेंट में आपका प्रदर्शन निराश करने वाला है, क्योंकि पहले तो आपके गेंदबाजों की बहुत ज्यादा पिटाई हुई, 84 रन उन्होंने खर्च किए। उसके बाद बल्लेबाजों ने भी निराश किया है। एकमात्र मैं बल्लेबाज का यहाँ पे नाम लेना चाहूंगा जो कि फैजल और जुनैद के बल्ले से भी एक छक्का में देखने को मिला। बाकी सारे खिलाड़ी यहाँ पे नाकाम रहे। देखिए, हार और जीत तो होती रहेगी। दो टीमें जब आपस में खेल रही है तो एक हारेगी, मगर इस तरह से भी नहीं हारना चाहिए। कोशिश करनी चाहिए। कोशिश करते करते अगर आप हारते हो तो कोई बात नहीं। और इसके लिए दोस्तों प्रैक्टिस प्रैक्टिस मेक्स अ मैन परफेक्ट। अपने आप को धीरे धीरे रोज के रोज पॉलिश करना, रोज बेहतर से बेहतर बनना, और उसके लिए मेहनत, जद्दोजहद और कोशिश की जरूरत होती है। जी हाँ, हवा में गेंद जरूर है। क्या ये कैच हो सकता है? पहुंच गई है गेंद और फिर से एक बार यहां पे मिला है विकेट। राइट आर्म राउंड विकेट। प्रदर्शन जारी है रविंद्र का। हाँ, इसमें दबा बैकफुट में जाकर पंच तो किया है, मगर रन लेना नहीं चाहेंगे। वो जानते हैं कि एक एक रन से काम नहीं बनेगा, बड़े स्ट्रोक की दरकार है। और इस ओवर की अंतिम गेंद भी थी। शायद अपने साथी बल्लेबाज को स्ट्राइक गेंद पर खेलने का मौका देना चाहते हैं। 4 ओवर की समाप्ति। इस ओवर में रविंद्र ने खर्च किए हैं मात्र 3 रन। देखिए, क्या आप इमेजिन कर सकते हो कि इस तरह की भी गेंदबाजी हो सकती है? क्योंकि निर्धारित 5 ओवर के मैच में अक्सर मैंने देखा, आपने भी देखा होगा कि गेंदबाजों की धुलाई, गेंदबाजों की पिटाई होती है और 10-12 रन यूं ही आ जाते हैं। मगर यहाँ पे रविंद्र ने खर्च किए हैं मात्र 3 रन और 2 सफलताएं अर्जित की है। वेरी वेल डन, बहुत ही अच्छी गेंदबाजी। और जब ऐसा परफॉर्मेंस होता है तो आप समझ सकते हैं कि ये खिलाड़ी है, ये खिलाड़ी टच में है, ये खिलाड़ी ने मेहनत की है, इस खिलाड़ी ने मैदान पर वक्त गुजारा है। और ये कामयाबी एक ही दिन में नहीं मिलती, इसके लिए इसके पीछे की मेहनत, बहुत दिनों की मशक्कत होती है। जी हाँ, इस मरतबा बहुत ही बढ़िया स्ट्रोक। हालांकि स्क्वायर लेग में बहुत ही बढ़िया फील्डिंग देखने को मिली। एक हाथ से उस गेंद को टैप किया और दूसरे रन के लिए भी दौड़ पड़े हैं। तीसरे रन के लिए बिल्कुल इंटरेस्टेड नहीं है बल्लेबाज। चिलचिलाती हुई धूप में खिलाड़ी खेल रहे हैं। हम यहाँ पे छाव में बैठ के कमेंट्री कर रहे हैं। खिलाड़ी बहुत ही मेहनत करते हैं, उनको अप्रिशिएट करना भी हमारा फर्ज बनता है, क्योंकि ये आसान बिल्कुल नहीं है। अपने आप को मेंटेन करना पड़ता है, डाइट के ऊपर ध्यान देना पड़ता है, हर रोज क्रिकेट और प्रैक्टिस के लिए वक्त देना पड़ता है, अपने आप को बेहतर से बेहतर बनाना पड़ता है। जी हाँ, फिर से एक बार एक अच्छा स्ट्रोक जरूर है, मगर रन आउट। जी हाँ, सीधा निशाना। बचपन में कंचे खेले होंगे इस खिलाड़ी ने, क्या कमाल का निशाना लगाया रन आउट के रूप में। और एक बल्लेबाज आउट।
2 गेंदें बची है, मात्र औपचारिकता, मात्र फॉर्मेलिटीज। उसैद 11 पाबरा जीत की दहलीज पर। जी हाँ, मेरे ख्याल से मारने की जरूरत नहीं है, औपचारिकता बची है। सुफियान, वक्त की नजाकत को समझो मेरे यार। जी हाँ, इसी के साथ उसैद 11 पाबरा ने इस मैच को जीत लिया है। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक, और आने वाले मैच के लिए ढेर सारी शुभकामनाएं। इसके बाद होने वाला मुकाबला हसनैन 11 मानगांव